आणि अशी ही ब्लॅक सालीची मी घेतलेली आहे, कारण ह्याची चव खूप छान लागते याचे जर वडे बनवले तर, म्हणून मग मी ब्लॅक कलरच्या सालची घेतली. हिला चांगलं धुवून घ्यायचं आहे. तर बघा असं स्वच्छ धुवून घ्यायचं ह्या डाळीला. तर डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि याला आता 4 ते 5 तास भिजू देते आणि मग नंतर हिला आपण दळून घेऊया. तर हे बघा, जी डाळ आपण भिजायला टाकली होती ती छान भिजली आहे आणि तिचे सालही निघत आहेत. तर आता डाळीचे साल काढून घ्यायचे, म्हणजे जितके पॉसिबल असेल तितकं स्वच्छ धुवून ह्या डाळीचे साल काढून घ्यायचे. पूर्णच निघालं पाहिजे असं काही नाही आहे, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढे काढून घ्यायचे. तर हे बघा, जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि 3-4 वेळा पाण्यातून धुतल्यानंतर भरपूर साल निघालेलं आहे तिचं. आणि थोडंफार साल असलं तरी काही प्रॉब्लेम नसतो, आपले वडे काळे नसता होत. आणि सालवाले का घेतले तर मी ऐकून आहे असं बऱ्याच जणांकडनं की जर सालीवाली डाळ घेतली तर त्याच्यामुळे वड्यांची टेस्ट खूप छान येते, म्हणून मी पण हीच घेतली. तर थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घेते आणि याला आता वाटून घेते. तर हे बघा, वाटून झालेली आहे माझी डाळ बघ. तर आता हिला काढून घेते मी एका पातेल्यामध्ये. आणि यात मी आता काहीच नाही घातलेलं आहे, सोडा असं काहीच नाही, फक्त मीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला असे थोडे गोल्डन हवे असतील तर तुम्ही थोडीशी हळदही घालू शकता आहात, पण मी फक्त आणि फक्त मीठ घातलं आहे आणि एकदम मस्त वाटलं गेलेलं आहे. इथं मी तेल गरम करायला ठेवून घेतलेलं आहे आणि इकडे पीठ रेडी आहे. आता मी बनवायला घेते. इथं मी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी मी ही जी गाळणी आहे याच्यावरती थोडं पाणी लावणार, हे पाणी असं लावणार आणि मग नंतर हे पीठ याच्यावरती लावून मग मी असं सोडून देणार असं. तर बघा, इथं तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि आपलं पीठही रेडी आहे. तर चला करूया सुरुवात वडे बनवायला. तर चला, तेल झालं आहे गरम आणि आता मी वडे बनवायला घेते. हे बघा, असं मी गाळणीवरती करून घेते आणि हे असं सोडून द्यायचं. तर हे बघा, असं गाळणीवर घ्यायचं आणि हळूच सोडायचा. आता तर हे वडे सोडण्याचं ते मशीन पण येतं, जसं आपला चकल्यांचा साचा असतो त्या पद्धतीचं असतं. ते फक्त असं ड्रॉप करायचं असतं, तर ते पण भेटतं. तर ते पण वापरू शकता आहात तुम्ही. तर हे बघा, इथं वडे छान तळून झालेले आहेत. आता यांना मी काढून घेते. तर हे बघा, रेडी आहेत आपले वडे. आता मी पुन्हा टाकते थोडे. आता मी परत सेम प्रोसेस करते. थोडंसं पाणी लावून घेते, गाळणीवरती पीठ घेते. आता हे याच्यामध्ये सोडून घेऊ.
तर अशा पद्धतीने आपण सर्व पिठाचे वडे बनवून घेऊया. तर मी यात सोडा वगैरे असं काही घातलेलं नाही आहे. एक काम करायचं, फक्त तळायला घेण्याच्या अगोदर थोडंसं याला ना फेटून घ्यायचं हाताने. एकाच दिशेने फेटायचं, चेंज नाही करायची दिशा, एकाच दिशेने फेटत राहायचं. आणि एक 5-10 मिनटं असं कंटिन्यू फेटल्याच्या नंतर ते खूप छान फुलतात. तर सोडा वगैरेची गरज लागत नाही. सोडा टाकला तर मग तेल जास्त पितात आणि मग ते तेलकट तेलकट होतात. म्हणून मग मी याच्यामध्ये सोडा वगैरे असं काही घालत नाही. त्याला फक्त फेटून घ्यायचं व्यवस्थित एकाच दिशेने. तर हे बघा असे मस्त फुलतात. विदाऊट सोड्याचे सुद्धा छान असे फुलतात. हे बघा, हा पण छान फुलला आहे. हे बघा. तर बघा रेडी आहेत वडे. खूप छान कुरकुरीत असे बनतात हे वडे. तर नक्की बनवून बघा एक वेळा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.